हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. ऑक्टोबर महिन्याचा आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे राष्ट्रीय आणि इतर पुरस्कार. सुरू करूया आपलं आजचं इंटरेस्टिंग लेक्चर. पहिला पुरस्कार महत्त्वाचा आहे, रादर हा थोडा जुना आहे. 2022 मध्ये या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती, परंतु ऑक्टोबरमध्ये हा पुरस्कार वितरित करण्यात आलेला आहे. त्यामुळे जर एखाद्या प्रश्न काढणाऱ्या व्यक्तीचं तसं वर्तमानपत्रांमध्ये लक्ष गेलं असेल आणि त्याला प्रश्न काढण्याची इच्छा झाली तर प्रश्न विचारतील, म्हणून जुन्याच पुरस्कार परंतु आत्ता दिला गेलाय म्हणून परत एकदा आपण त्या ठिकाणी घेतोय. पुरस्काराचं नाव आहे सरस्वती सन्मान 2022चा हा पुरस्कार आहे. हा पुरस्कार मिळालेली व्यक्ती आहे शिवशंकरी नावाची तमिळ लेखिका. लक्षात ठेवा, शिवशंकरी या ठिकाणी तुम्हाला इथे दिसत आहेत, ज्या एक तमिळ लेखिका त्या ठिकाणी आहेत, त्यांना सरस्वती सन्मान मिळालेला आहे 2022चा. हा पुरस्कार जो आहे तो एका विशिष्ट पुस्तकाला दिला जातो. त्यांचं सूर्यवंशम नामाचं आत्मचरित्र आहे तमिळ भाषेतलं, त्यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. एम वीरप्पा मोईली जे माजी केंद्रीय मंत्री आहेत, त्यांच्या हस्ते या शिवशंकरी यांना या वर्षीचा सरस्वती सन्मान पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे. सो हा पुरस्कार आपण एकदा जाणून घेऊयात की काय आहे ह्या पुरस्कारामध्ये. सगळ्यांना माहिती आहे, भारताचं जे संविधान आहे त्याच्या 8व्या परिशिष्टामध्ये टोटल 22 भाषांचा समावेश त्या ठिकाणी आहे आणि ह्या 22 भाषांमधील पुस्तकांचं अवलोकन करून दरवर्षी एका साहित्यिकास हा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो. 22च्या 22 नाही तर 22 मधल्या एका भाषेला त्या ठिकाणी सन्मानित करण्यात येतं, एका भाषेतील एखाद्या पुस्तकाला. ओके, 1991 पासून हा पुरस्कार देण्यात येतो. के बिर्ला फाउंडेशन नावाची संस्था आहे, ती संस्था हा पुरस्कार देते. 15 लाख पुरस्काराची रक्कम आहे. हरिवंशराय बच्चन साहेबांचे वडील यांना पहिला सरस्वती सन्मान त्या ठिकाणी देण्यात आला होता. 2021चा पुरस्कार जो आहे तो रामदर्श मिश्रा यांना मैं तो यहाँ हूँ या त्यांच्या कविता संग्रहासाठी देण्यात आलेला होता. आतापर्यंत 3 मराठी साहित्यिकांना हा पुरस्कार मिळालेला आहे. विजय तेंडुलकर यांना 1993 मध्ये कन्यादान या नाटकासाठी, महेश एलकुंचवार यांना 2002 मध्ये युगांत या नाटकासाठी आणि शरण कुमार लिंबाळे यांना 2020 मध्ये सनातन या कादंबरीसाठी. सो हे नावं माहिती असू द्या, कादंबऱ्यांची नावं लक्षात राहिली नाही तरी काय अडचण नाही. विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार आणि शरण कुमार लिंबाळे मोठी मोठी नावं त्या ठिकाणी आहेत. ओके, येस. ऑक्टोबर महिन्यामध्ये हा एकमेव राष्ट्रीय पुरस्कार त्या ठिकाणी घोषित झालेला होता, जो मोठा होता. आपण आता इतर पुरस्कार बघणार आहोत. इतर पुरस्कारामध्ये काही आंतरराष्ट्रीय स्तरावरचे, काही राष्ट्रीय स्तरावरचे आणि काही राज्य स्तरावरचे पुरस्कार त्या ठिकाणी आहेत. पहिले 2 पुरस्कार अतिशय महत्त्वाचे आहे, कारण वर्तमानपत्रांमध्ये पहिल्याच पानावर हे पुरस्कार दोन्ही त्या ठिकाणी आलेले होते. सो अमेरिकेतले राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचं जे काही ऑफिशियल निवासस्थान आहे त्याला आपण व्हाईट हाऊस असं त्या ठिकाणी म्हणतो आणि ह्या व्हाईट हाऊस माध्यमातून व्हाईट हाऊसकडून काही पुरस्कार त्या ठिकाणी दिले जातात. सो व्हाईट हाऊस नॅशनल मेडल फॉर टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन नावाचा पुरस्कार अशोक गाडगीळ यांना देण्यात आलेला आहे, जे भारतीय वंशाचे अमेरिकन संशोधक त्या ठिकाणी आहे. इथं गफलत करू नका, कारण दोन्ही पुरस्कार थोडे सारखेच आहेत बघा. पहिल्या पुरस्काराचं नाव आहे व्हाईट हाऊस नॅशनल मेडल फॉर टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन. दुसऱ्या पुरस्काराचं नाव आहे व्हाईट हाऊस नॅशनल सायन्स मेडल. लक्षात ठेवा, नॅशनल सायन्स मेडल पुरस्कार सुब्रा सुरेश यांना त्या ठिकाणी मिळालेला आहे. सो टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशनचा पुरस्कार अशोक गाडगीळ यांना आहे आणि सायन्स मेडल जे आहे ते सुब्रा सुरेश यांना त्या ठिकाणी मिळालेलं आहे. हे दोन्ही पुरस्कार वर्तमानपत्रांमध्ये पहिल्याच पानावर त्या ठिकाणी होते. नंतर ज्या पुरस्काराला डच नोबेल समजलं जातं त्याचं नाव आहे स्पिनोझा पुरस्कार. तो भारतीय वंशाच्या भारतीय महिला जोईता गुप्ता यांना मिळालेला आहे. क्लायमेट चेंजमध्ये त्यांनी जे कायम केलं त्याच्यासाठी. ओके, नंतर हा पुरस्कार लोकसत्ताला आला होता. विरकाव जागतिक आरोग्य पुरस्कार रोज लेके यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. 5 लाख युरो अशी पुरस्काराची रक्कम त्या ठिकाणी आहे. ओके, नंतर हार्वर्ड लॉ स्कूलच्या सेंटर ऑन द लीगल प्रोफेशन कडून एक सन्मान दिला जातो, त्याचं नाव आहे ग्लोबल लीडर पुरस्कार किंवा आपण त्याला जागतिक नेतृत्वासाठी पुरस्कार असं म्हणू शकतो. सो हार्वर्ड स्कूलमध्ये एक हे संस्था आहे, त्यांच्याकडून हा पुरस्कार दिलेला आहे. हा पुरस्कार भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना जाहीर झालेला आहे. गणितातील योगदानासाठी शस्त्र रामानुजन पुरस्कार जो आहे तो रुई झियांग यांना देण्यात आलेला आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया नावाचं जे काही विद्यापीठ आहे तिथं असिस्टंट प्रोफेसर म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत. नंतर कॅनडा इंडिया फाउंडेशनचा ग्लोबल इंडियन पुरस्कार सुधा मूर्ती यांना जाहीर झालेला आहे. ज्येष्ठ लेखिका आहेत, नारायण मूर्ती यांच्या पत्नी त्या ठिकाणी आहेत. असा पुरस्कार जिंकणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. नंतर गर्ल्स लीडिंग चेंज नावाचा पुरस्कार एका भारतीय वंशाच्या अमेरिकन मुलीला त्या ठिकाणी मिळालेला आहे. त्यांचं नाव आहे गीतांजली राव. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या पत्नी
जिल बायडन यांनी या पुरस्काराची घोषणा त्या ठिकाणी केलेली होती. सो गर्ल्स लीडिंग चेंज पुरस्कार गीतांजली राव यांना मिळालेला आहे. नंतर ब्रिटिश अकादमी बुक पुरस्कार, हा पुरस्कार पण वर्तमानपत्रांमध्ये आलेला होता. त्यांचं नाव आहे नंदिनी दास. ह्या भारतीय लेखिका आहे. कर्टिंग इंडिया नावाचं पुस्तक आहे. ॲक्च्युली पुस्तकाचं नाव फार मोठं आहे, परंतु टायटलमध्ये जे नाव दिसतं ते आहे कर्टिंग इंडिया, म्हणून मी तुम्हाला शॉर्टमध्ये त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे. सो ब्रिटिश अकादमी बुक पुरस्कार नंदिनी दास यांना कर्टिंग इंडिया पुस्तकासाठी आहे. नंतर वर्ल्ड लीडर फॉर पीस अँड सेक्युरिटी नावाचा पुरस्कार अमृतानंदमयी देवी यांना पुरस्कार मिळालेला आहे. एक आध्यात्मिक नेत्या त्या ठिकाणी आहेत. अम्मा या नावानं देखील त्यांना ओळखलं जातं. नंतर आपत्ती व्यवस्थापनातील डिझास्टर मॅनेजमेंटमधील कामगिरीसाठी गोल्डन पिकॉक नावाचा पुरस्कार एका महारत्न कंपनीला मिळालेला आहे. त्याचं नाव आहे रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेड, आपण त्याला रेक असं देखील म्हणतो. नंतर टाटा साहित्य लाईव्ह जीवन गौरव पुरस्कार CS लक्ष्मी ज्या तमिळ लेखिका आहेत त्यांना मिळालेला आहे. त्यांना अंबाई या टोपण नावानं देखील ओळखलं जातं. नंतर मध्य प्रदेश सरकारचे आपण 2 पुरस्कार बघणार आहोत. त्यात पहिला आहे राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्कार, धर्मेंद्र ज्येष्ठ अभिनेते आहेत त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. आणि राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार मध्य प्रदेश सरकारचा. महाराष्ट्र सरकारचा लता मंगेशकर यांच्या नावानं जो काही पुरस्कार दिला जातो त्याचं नाव आहे गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार. सुरेश वाडकर यांना तो देण्यात आलेला आहे. आपण नोव्हेंबर महिन्याच्या चालू घडामोडीमध्ये बघूयात. पण लता मंगेशकर यांच्याच नावानं राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार दिला जातो संगीत क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या लोकांना. तो मिळालेला आहे उत्तम सिंग यांना. नंतर पश्चिम बंगालचा दुर्गा भारत सन्मान एका व्यक्तीला आणि 2 संस्थांना मिळालेला आहे. पंडित अजय चक्रवर्ती, इस्रो आणि विश्वभारती नावाचं जे काही विद्यापीठ आहे त्यांना. ओके. नंतर केरळचा केरळ ज्योती नावाचा जो काही सर्वोच्च नागरी सन्मान आहे तो टी पद्मनाभन यांना मिळालेला आहे, जे केरळमधले एक लेखक आहेत. नंतर महाराष्ट्र संदर्भातला एक पुरस्कार आहे बघा, विष्णुदास भावे सन्मान रंगभूमीवर, म्हणजे नाटकांमध्ये उत्कृष्ट काम करणारे जे लोक आहेत त्यांना हा पुरस्कार दिला जातो. आणि मला असं वाटतं की हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे, प्रश्न विचारला जाऊ शकतो की विष्णुदास भावे सन्मान खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला जाहीर झाला. त्यांचं नाव आहे ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले. नंतर चतुरंग प्रतिष्ठानचा जीवन गौरव पुरस्कार डॉक्टर राजेंद्र आणि सुचिता धामणे या दाम्पत्याला त्या ठिकाणी अनाऊन्स त्या ठिकाणी झालेला आहे. ओके. येस, नेहमीप्रमाणे आपण क्विक रिव्हिजन बघूयात. अतिशय महत्त्वाचे पुरस्कार आपण त्या ठिकाणी बघितले आहेत. सरस्वती सन्मान शिवशंकरी यांना मिळालेला आहे सूर्यवंशम त्यांच्या आत्मचरित्रासाठी. वीरप्पा मोईली यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. भारताच्या संविधानाच्या 8व्या परिशिष्टातील 22 भाषांचं दरवर्षी अवलोकन करून एका साहित्यिकाचा हा पुरस्कार दिला जातो. 1991 पासून के बिर्ला फाउंडेशनकडून हा पुरस्कार दिला जातो. 15 लाख रुपये पुरस्काराची रक्कम आहे. हरिवंश राय बच्चन यांना पहिला पुरस्कार देण्यात आलेला होता. महाराष्ट्रातील 3 लोक आहेत ज्यांना हा पुरस्कार देण्यात आला, विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार आणि शरण कुमार लिंबाळे. इतर पुरस्कारामध्ये व्हाईट हाऊस नॅशनल मेडल फॉर टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन अशोक गाडगीळ यांना आहे. व्हाईट हाऊस नॅशनल सायन्स मेडल सुब्रा सुरेश यांना आहे. स्पिनोझा पुरस्कार जोईता गुप्ता यांना आहे. विरकाव जागतिक आरोग्य पुरस्कार रोज लेके यांना आहे. नंतर जागतिक नेतृत्वासाठीचा पुरस्कार जो आहे तो सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना आहे. गणितातील शस्त्र रामानुजर पुरस्कार रुई झियांग झांग यांना आहे. गर्ल्स लीडिंग चेंज पुरस्कार गीतांजली राव यांना आहे. ब्रिटिश अकादमी बुक पुरस्कार नंदिनी दास यांना. कर्टिंग इंडिया त्यांच्या पुरस्कारासाठी आहे. गोल्डन पिकॉक पुरस्कार जो आपत्ती व्यवस्थापनासाठी दिला जातो तो रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशनला मिळालेला आहे, जी एक महारत्न कंपनी आहे. टाटा साहित्य लाईव्ह जीवन गौरव पुरस्कार CS लक्ष्मी यांना देण्यात आलेला आहे. मध्य प्रदेश सरकारचा राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्कार धर्मेंद्र यांना आहे. तर लता मंगेशकर पुरस्कार उत्तम सिंग यांना त्या ठिकाणी आहे. नंतर विष्णुदास भावे सन्मान प्रशांत दामले यांना त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. हे अतिशय महत्त्वाचे पुरस्कार आपण त्या ठिकाणी क्विक रिव्हिजन त्या ठिकाणी केलेले आहे. ओके. सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनासहित. तोपर्यंत धन्यवाद.